नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी मराठीतून व्हिडिओ घेऊन आले आहे. होय, गृहिणीला रोज पडणारा प्रश्न तो म्हणजे आज काय करू? हो, डब्याला काय करू आणि आमटीला काय करू? तर तोच आज मी सॉल्व करणार आहे. साधी सिंपल आज मी आमटी दाखवणार आहे तुम्हाला, तीही मटकीची आमटी. चला तर बघूया मटकीची आमटी बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागेल. तर चला. रोज रोज भाजीला आणि आमटीला काय बनवायचा हा प्रत्येक गृहिणीचा प्रश्न, होय ना? तर मी आज बनवणार आहे एकदम सिंपल आणि साधी मटकीची आमटी माझ्या पद्धतीने. तर चला आपण बघूया. मी इथे घेतली आहेत मटकी, मोड आलेली मटकी आहे. मी विकतची आणलेली आहे. तुम्ही घरीसुद्धा भिजवून त्याला मोड आणू शकता. तर मी एक पेला घेतलेला आहे मटकीचा. आमटी बनवणार आहोत आपण, त्यामुळे थोडं कमी घेतलेलं आहे. मी एक बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे मोठा आणि एक बारीक चिरलेला टोमॅटो. मी इथे गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे. त्यात एक पळी तेल आपण घालून घेतलेलं आहे. तेल आपलं छान तापलं की आपण यामध्ये कांदा घालूया. तेल आपलं तापलेलं आहे, कांदा घालूया आपण आणि भाजून घेऊया कांदा. कांदा छान आपला गुलाबी भाजला गेलाय. आता आपण टोमॅटो घालून घेऊया. तुम्ही कशा प्रकारे कोणत्या प्रकारे भाज्या बनवता किंवा आमटी बनवता तेही माझ्याशी शेअर करा. ही आमटी एकदम साधी आणि सोपी आहे, पण एकदम टेस्टी लागते. तुम्ही अशा प्रकारे करता का तेही मला कमेंट करून सांगा. छान टोमॅटो पण मऊ होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. आता मी थोडंसं यावर मीठ घालून घेते. चवीप्रमाणे आपण मीठ घालून घेऊया. मी इथे थोडीशी चिंच वापरणार आहे आणि टेस्ट खूप छान येते. तर चिंच पण आपण घालून घेऊया फोडणीमध्येच आणि भाजून घेऊया. थोडीशी हळद घालून घेऊया आणि आता आपला घरगुती कांदा लसूण मसाला. तुम्ही किती तिखट खाता त्यावर तुम्ही वापरू शकता. आता आपण हे सर्व मिक्स करून भाजून घेऊया तेलावर. आणि आता मी मटकी घालणार आहे यामध्येच. आणि मटकी सुद्धा आपल्याला तेलावर आणि मसाल्यासोबत छान भाजून घ्यायची. तुम्ही ही आमटी कुकरमध्ये सुद्धा बनवू शकता, पण कुकरमध्ये बनवल्यामुळे काय होते, एकदम मऊ मटकी. मला मऊ मटकी आवडत नाही. थोडी अशी क्रंची कडक अशी मटकी छान लागते आमटी. त्याची भाजी म्हणा किंवा आमटी थोडीशी कडक मटकी असेल तर त्याला टेस्ट आणखीन छान येते. मी आता इथे 1 ते 1.5 चमचा ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही. ह्यात मी पाणी मिक्स करून घेणार आहे. थोडंसं पाणी मिक्स करून याला आपण मिक्स करून घेऊया पिठाला छान पाण्यात, आणि ते आपण आमटीत वापरणार आहोत. आता मी ह्यामध्ये मिक्स करून घेते हे जे आपण ज्वारीच्या पिठाचं बनवलेलं आहे मिश्रण ते. आणि आपण गरम पाणी वापरणार आहोत. आता जेवढी आपल्याला आमटी हवी आहे तेवढं आपण गरम पाणी वापरणार. आता आपण गरम पाणी घालून घेऊया आणि मिक्स करूया. तुम्हाला आमटी केवढी पातळ आणि केवढी घट्ट, कारण थोडी घट्टच होते, आपण थोडंसं ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे. तुम्ही पाहू शकता मी एवढी अशी पातळ ठेवलेली आहे. मला अशीच आवडते आमटी. तुम्हाला जास्त पातळ आवडत नसेल तर तुम्ही थोडी घट्ट करू शकता. आता आपण मंद गॅसवर याला 5 ते 7 मिनिट छान शिजवून घेऊया. मटकी थोडीशी आपली शिजली की आपली आमटी रेडी आहे. झाकण झाकून आपण ह्याला छान शिजवून घेऊया.
थोडंसं उघडं ठेवायचं आहे आपल्याला, थोडंसं. अशा प्रकारे आणि मंद गॅसवर याला आपण शिजवून घेऊया. आपण एकदा चेक करूया. पहा, आपली मटकीची आमटी रेडी आहे. आता मी थोडीशी कोथिंबीर घालून तुम्हाला सर्व करून दाखवते. पहा, आपली गरमागरम अशी मटकीची आमटी साधी सोपी रेडी आहे. किती छान ना. तुम्ही याला भातासोबत, चपातीसोबत, भाकरीसोबत, कशासोबतही खाऊ शकता. इंद्रायणी भात आणि मटकीची आमटी तर वा वा, लाजवाब. तर एकदा नक्की ट्राय करा आणि माझा चॅनल अनिसा जायका याला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.